आणि उद्या ना मैत्रिणीच्या मुलाचं बारसं आहे आणि त्यामुळे आज मी निघालेली आहे नाशिकला. सो नाशिकमध्ये पोहोचलेली आहे आणि नाशिकमध्ये माझी छोटी बहीण सुद्धा राहते. तर दिवाळीमध्ये आम्ही बहिणी भेटलेलो आहोत, पण तिची मुलं काही भेटली नव्हती. तर लहान मुलांना भेटण्याचा आनंद सुद्धा खूप छान असतो आणि आज मी खूप दिवसांनी राघव आणि स्वराला भेटतीये. तर त्यामुळे छान असा टाइम स्पेंड त्या दोघांसोबत. मला आज स्वयंपाकाला आराम आहे कारण की स्वयंपाकाला ही आहे. बसतो मी मस्त साडी घालून बसली आणि छान वाटतं ना असं साडी घालून आवरून बसायचं फक्त. तुम्हाला कसं वाटतं? बहिणीकडे गेल्यानंतर आहे ना मजा. आणि असं छानपैकी साडी वगैरे घालायची. मी खालचं गळ्यातलं काढलं नाहीये कारण की ना ते सोन्याचं उगाच हरवायची भीती वाटते. छान अशी साडी घातलेली. पाणी 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 तुला एक गोष्ट माहिती का राघव? वन्स एकदा फॉक्स पुन्हा गार्डन बागेत पेंट गेला, वॉटर पाणी ड्रिंक प्यायला माहिती म्हणजे काय कळलं का? आम्ही अशी गोष्ट सांगायचो लहानपणी. काय दिशा जेवायला? काय बनवायचे पण मग? काहीही चालेल, फक्त दिशाची चव नको आहे, आजची चव हवी. बरं, तर काळ्या मसाल्याची भाजी. दादांच्या फरमाईशवरून आपण काळ्या मसाल्याची, हे काय घेवडा, आमच्याकडे घेवडा म्हणतात त्याला, नाशिकमध्ये वाल म्हणतात आणि मनसरमध्ये वालपापडी म्हणतात. नाशिकमध्ये फेमस वाल, मनसरमध्ये वालपापडी आणि आमच्या बेल्ल्याला घेवडा म्हणतात. तर आज घेवड्याची काळ्या मसाल्याची भाजी. थोडस चेंज पण टेस्ट वेगळी. म्हणजे दादांनी खास सांगितलंय काळ्या मसाल्याची भाजी बनवा आणि घेवड्याची बनवा. त्यामुळे कशी होणार ते नाही माहिती, पण फरमाईश वरून आपण ती भाजी बनवणार आहोत. सो लेट्स ट्राय. तर आम्ही दोघी आहोत बहिणी. तर मी आलेली आहे दिशाकडे आणि आम्ही आता थोडंसं बाहेर फिरायला जाण्यासाठी रेडी झालेलो आहोत. स्वयंपाक झालेला आहे, जेवण झालेली आहे आणि त्यानंतर आमची पिल्लं पा लपली ते आमच्या आड अजिबात. राघव, वेर आर यू? हाय, चला. आकू नाही दिसत आहे. आमची आकू पळाली. तर अशी मस्ती सुरू आहे आणि चला आता आजची रात्र शेवटची आहे. म्हणजे पहिली शेवटचीच म्हणावी लागेल ना, नाशिक मधली शेवटची. म्हणजे काल तर काय उशिरा चालू म्हणल्यानंतर जेवणात खावण्यातच वेळ गेलेला. पूर्ण दिवस मैत्रिणीकडे घालवलाय. बहिणीची आठवण आलेली नाहीये, नाही या पिलांची आठवण आलेली आहे. आली ना तुम्ही तर मला भेटायला पुण्याला सुद्धा आलेलं नाहीत, कारण आम्हाला इच्छा होती तुम्ही यावं आम्हाला भेटायला. मी कसं काय येणार आहे? आणि तू एकटा बसणार काय बसून काय करणार? पिलूला आईस्क्रीम खायला नाही यायचं आहे ना, म्हणून रडतोय. का बरं नाही यायचं? राघव, आईस्क्रीम नाही खायची म्हणून रडतोय ना. ती एक पट आणि ती दुप्पट आहे बाबा. ती चिडून परत अजून सायकल पाय चालवून घेऊन. फायनली राघव आणि स्वरा दोघांची भांडणं संपवून, म्हणजे एकाला आईस्क्रीम खायची होती तर दुसऱ्याला सायकल खेळायची होती. मग दोघांनाही सायकल खेळून दिली आणि त्यानंतर दोघांनाही घेऊन आम्ही निघालेलो आहोत आईस्क्रीम खाण्यासाठी. तर नाशिकमध्ये ना पायनॅपल ज्यूस विथ आईस्क्रीम खूप छान भेटते असं मला सजेस्ट केलेलं आहे. तर चला पाहूयात.
slow. Ooh, yeah. Talk like singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, moving on that West Coast ride. Say barbecue flames and the ocean tide. Catch the vibe, keep it alive. So real, so true. This laid back life's just what we do. Chilling at the cookout, grab a टेस्टी आणि छान अशी आईस्क्रीम विथ ज्यूस पार्टी झालेली आहे आणि चिल्ल्या पिल्ल्यांसोबतचा हा दिवस खूप छान होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.